मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय सत्यजित भाऊ देशमुख यांचं चिन्ह आहे कमळ. त्या कमळाच्या चिन्हावर आपण बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्यायचं. त्यासाठी मी इथपर्यंत आता आपल्या समाजात आलेलो. आपल्या रामोशी समाजासाठी पण तुम्ही मला विचारू शकता की तुम्ही हे मत का द्या म्हणून सांगता, बरोबर का संतोष? मी तुम्हाला का मत द्या हे सांगण्यासाठी. तर आपल्यात आत्ता आजपर्यंत महाराष्ट्रात 50 ते 60 वर्ष झाली की स्वातंत्र्य मिळून आजपर्यंत आपल्या रामोशी समाजाला कुठल्याही पक्षानं कुठलंही पद दिलं नाही, कुठंही समाजाला पुढं घेतलं नाही, समाजातल्या एका व्यक्तीला कुठल्याही आमदार खासदार केलं नाही. तो इतिहास आहे. फक्त ह्या सरकारनं आपल्याला आपण याला का मतदान द्यायचं आणि काय हे सरकार परत आणायचं त्याचं कारण एकच आहे की आपल्याला ह्या पक्षानं मदत केलेली. आपल्याला ह्या पक्षानं राजे उमाजी नाईकांची शासकीय जयंती चालू केली पहिल्यांदा. हे कुणीही कुठल्या पक्षानं केलं नाही आत्तापर्यंत. ते ह्या BJP सरकारनं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं पहिल्यांदा. दुसरी गोष्ट, आपल्या समाजाला महामंडळ दिले. आता महामंडळ म्हणजे आपल्या समाजाला बिनव्याजी प्रकरण असू दे 1 लाखापासून 50 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतं. महिलांनी जर काय उद्योग काढला तर त्याला बिनव्याजी पैसे मिळते. आपल्याला इथं बँका गेल्या तर व्याजाशिवाय कोण देत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रकरणच होत नाही कारण आपल्यात कोणाचं शिबिर चांगलं नाही, बरोबर का? आपला समाज मागास आहे, आपला समाज गरीब आहे. ह्या गरीब समाजाला कुणीही हाताला धरलेलं नाही. ते धरलं कुणी तर फक्त आणि फक्त BJP सरकार आणि ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या समाजासाठी एवढं केलं की राजे उमाजी नाईकांच्यासाठी भिवडीला आपल्याला स्मारकाला 10 एकर जमीन दिली. तर आता स्मारक बांधण्यासाठी आपल्याला 100 कोटीची तरतूद केली आहे. 100 कोटी रुपये स्मारक चांगलं व्हावं तर ती मदत केली. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या समाजाचे बहिर्जी नाईक होते. स्वराज्याचा 3रा डोळा म्हणून ओळखणारे बहिर्जी नाईक हे आपल्या रामोशी समाजाचे. त्यांचं नाव इथल्या पूर्णपणे पक्षांनी इथल्या नेत्यांनी सगळ्यांनी ती पुढवली, कुठं सुद्धा नाव घेतलं नाही. पण हा इतिहास त्यांनी दडवून झाकून जाणार नाही. बहिर्जी नाईक म्हणजे त्यांनी सांगल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज बाहेर निघत होते. आणि कुठलीही मोहीम राबवायची असेल तर पहिलं बहिर्जी नाईकांचं काम होतं. तर त्या बहिर्जी नाईकांचं नाव यांनी पूर्णपणे मातीत मिळवलं होतं. आज त्या बहिर्जी नाईकांचं नाव विट्याला शासकीय ITI कॉलेजला शूरवीर बहिर्जी नाईक शासकीय ITI कॉलेज म्हणून नाव दिलं. हे कोणी दिलं? भाजप सरकारनं आणखी आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी, बरोबर का? आता तर ते केलं. वीर कन्नापाचं नाव एका कॉलेजला दिलं. आज सिंदूर लक्ष्मणाचं नाव दिलं. सिंदूर लक्ष्मण आपल्याला माहीत आहे कुणाला? आपल्या समाजात शंकराचा भक्त होता. शंकराचा भक्त होता. तुम्ही TV बघितला चिला की एका पिंडीला रक्त येत होतं म्हणून आपला डोळा काढून घातला, बरोबर? ते सिंदूर लक्ष्मण आपल्या रामोशी समाजाचा होता. शंकराचा भक्त होता. त्याने एक डोळ्यातलं रक्त येते पिंडीचं म्हणल्यावर तो बाद झाला डोळा, मग त्याने आपला डोळा काढला आणि तिथं घातला. परत दुसऱ्या डोळ्यातून रक्त यायला लागलं. दुसऱ्या डोळ्यातून रक्त यायला लागल्यावर आता त्यात ह्यो डोळा काढून तो घालणार तिथं, तर ते दिसणार कसं? पण त्यानं पायाचा घट्टा त्यात घातला त्या डोळ्यात आणि तो पण डोळा काढला. एवढी माणसं आपली सेवा करत होती. शंकराचा भक्त होता. आणि परत शंकर त्याला प्रसन्न झाले आणि परत ती युक्ती कशी बोलायची ही का सांगायचं तर आपला समाज एवढा प्रामाणिक होता. रामोशी समाजाचा प्रत्येक राजकारणात प्रत्येक इतिहासात नाव आहे. आपल्या रामोशी समाजाचं नाव यांनी बुडवलंय पूर्णपणे. हे फक्त आणि फक्त BJP सरकारला आता उदयास आणलंय आणि त्यासाठी आपण BJP सरकारला निवडून द्यायचं आता, बरोबर का? पण ह्यासाठी आपल्याला आता काय केलं पाहिजे तर आपल्या समाजाचे दौलतनामाशी रामोशी समाजाचं आता नेतृत्व करतात. आपल्या समाजाचा आमदार नाही, खासदार नाही, त्याला नाही शब्द तर हे मांडण्यासाठी आपण पुढे ढकलायचं. त्यांना
आज महामंडळाचं उपाध्यक्षपद मिळालं. आपली इच्छा होती की आपलं महामंडळ सेपरेट व्हावं, काही अडचणी आल्या त्यामुळे सेपरेट महामंडळ झालं नाही. आपल्याला वसंतराव नाईक महामंडळाला जॉईन केलं आणि त्याच्या अंडर आपले राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ हे आपल्याला दिलं आणि त्याचे उपाध्यक्ष दौलतनाना शितोळे साहेब असतील. तसंच मोहनराव मधनेशी सुद्धा आपण आमदारकी मागतोय, तर त्यांनी कुठल्याही कोट्यातून देऊ देईन ती BJP सरकार आपल्याला देणार आहे. म्हणजे आपला माणूस तिथे मंत्रालयात गेला पाहिजे, त्यानं आपल्या कथा व्यथा मांडल्या पाहिजे. आपल्या कथा मांडल्या कोणी? आपल्या समाजात आमदारच नाही. एकमेव धनगर समाजाचा नेता म्हणजे गोपीचंद पडळकर. तुम्ही व्हिडिओ बघितले असतील. पहिला त्यानं शब्द विधिमंडळात मांडला आपला की भैरजी नाईक असा होता. भैरजी नाईकांची समाधी ही नशिबानं आपल्या जिल्ह्यात आहे, बाणूरगडात आहे. बाणूरगड म्हणजे खानापूर तालुक्यात आहे. तुम्ही गेला आजचीला नसल गेला तर श्रावण महिन्यात आपला कार्यक्रम असतो, सगळा समाज आपला एकत्र होतो, तिथं या. तर तिथं निधी दिला. मग निधी देता येत नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं, आत्ता आपण निधी देऊ शकत नाही किंवा आपल्याला काही अडचण आहे. तर त्यांनी सदाभाऊ खोत मंत्री त्यांना सांगितलं. दुसरी गोष्ट गोपीचंद पडळकर सांगितलं, तुम्ही दोघांनी स्वतःहून 25-25 लाख रुपये तुमच्या फंडातले द्यायचे आणि तिथे विकास झाला पाहिजे. आणि परत दुसरा आणि विकास आपण करू. आता त्याची प्रोसिजर चालू आहे आपली, तिथं आपण प्रस्ताव दिलेले आहे, ती सगळं इस्टिमेट काढून दिलेलं आहे. तो मोठा प्रोजेक्ट तिथं आपण करणार आहे. ते पण कधी येणार, तरी भाजप सरकार आलं तर येणार. ही सरकार आपल्याला कुठेही देणार नाही, कुठेही येऊन देणार नाही. त्यांनी कुठेही आपल्याला येऊन दिलेलं नाही, बरोबर का? आता सांगायचं झालं तर तुम्हाला इथला जो पहिला आमदार आहे त्याला आपण निवडून दिलं होतं, मानसिंगराव नाईकाला. पहिल्यांदा आम्ही असं सगळ्या समाजात फिरलो. 2009ला एवढी मदत केली आपण की त्यांच्या जिंदगीत कुणी केली नाही एवढी आपण मदत केली. त्याची मी परवा छाती ठोकून सांगितलंय भाषणात सदाभाऊंच्या कॉलेजवर. मी तिथं सांगितलंय की तुला आमदार आम्ही केलाय आणि केलायच. साक्षा पुरावा माझ्याकडे आहे. नानासाहेब महाडिक असतील, जयंत पाटील असतील, यांना एकत्र करण्याचं काम हे मी स्वतः बाळ जाधवाने केलेलं आहे. मला साक्षा पुरावा आहे, स्वतः साक्षीला आहे. नानासाहेब म्हणत होते की दादा हे उपयोगाचं नाही, तो माणूस आपल्याला उपयोग करणार नाही असं तो म्हणायचा. म्हणजे नानासाहेब म्हणायचे की ह्यो माणूस आणि जयंत पाटील आपल्याला मला मरेपर्यंत आमदार होऊन देणार नाही आणि त्यानं दिलाच नाही. लक्षात आलं? त्यांनी वापरून घेतलं नुसतं नानासाहेबांनी. पहिल्यांदा नानासाहेबांनी वापरून घेतलं, सत्यजित भाऊसनी एका इलेक्शनला वापरून घेतलं, नाईक साहेबांनी वापरून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जयंत पाटलांनी वापरून घेतलं या मानसिंग नाईक आमदारांना, बरोबर का? आज शिराळ्याचा वाघ, वाळव्याचा वाघ आणि शिराळ्याचा नाग म्हणून ही ख्याती महाराष्ट्रात होती, मुंबईत होती. शिराळ्याचा नाग आणि वाळव्याचा वाघ म्हणून पहिलं, बरोबर का? तर शिराळ्याचा नाग म्हणजे कोण तर शिवाजीराव नाईक साहेब आणि वाळव्याचा वाघ म्हणजे जयंत पाटील, बरोबर का? तर ह्यांना असं मुख्य शिराळ्याचा नाग तरी त्याला टुपलीतच घालून ठेवला, शिवाजीराव एकट्याला दाबून ठेवलाय. हे तुम्हाला सर्वाला मान्य करायला लागेल. हे आपण डोळ्यानं बघतोय, कानानं ऐकतोय, मोबाईलला सगळं कळतंय. पहिल्या दुनिया अडाणी राहिलेली नाही, बरोबर का? नाईक साहेबाला त्याला असा तुळकून ठेवला. पण माझ्या नाईक साहेबांच्या कार्यकर्त्याशी एवढं माझं सांगणं आहे. आणखीन हे तिने ऐकावं की त्याचा जर वचपा काढायचा असेल तर सत्यजित भाऊ देशमुखांना आमदार केल्याशिवाय याचा वचपा निघत नाही, हे तुम्ही केलं पाहिजे. सत्यजित देशमुख साहेबांनी सुद्धा नाईक साहेबांनी मागच्या वेळी मदत केलेली आहे. रात्रीचा दिवस केलेला आहे सतुभाऊनं त्यांच्यासाठी. आम्ही स्वतः बघितले, असे रानात तर रानात बसून भाकरी खाल्ली तिने रस्त्याकडला. पण शिवाजीराव नाईक साहेबांनी आमदार करण्यासाठी दिवस माणूस झाकलेला आहे. मग त्याला आपण का मदत करू नये? बरोबर, केली पाहिजे मदत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले दौलतनाना शितोळे असतील, मोहनराव मधने असतील, BJP सरकार असेल, देवेंद्र फडणवीस साहेब खुद आपल्यासाठी लढतात किंवा झगडतात. गोपीचंद पडळकर झडतोय, बाकीचं कोण आमदार आपल्यासाठी येत नाही. तर यांची ताकद वाढवायची असेल तर आपल्याला BJP सरकार आणलं पाहिजे. BJP सरकार आणण्यासाठी काय केलं पाहिजे तर पहिल्यांदा आपण सतुभाऊला निवडून दिलं पाहिजे. आणि सतुभाऊचं चिन्ह आहे कमळ, 2 नंबरला चिन्ह आहे. त्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून आपण त्यांना भरघोस मतानं असं विजय करून देऊया. आणि आपल्या हक्काचा माणूस म्हणून सतुभाऊ आहे. सतुभाऊला तुम्ही जाताना गाडीतनं हात एखाद्यानं जरी केला, एखाद्या महिलेने केला तर तो थांबतोय, माणूस उभा राहतोय, तुमच्या खांद्यावर टाकतोय. आता यांनी ख्याती सांगितली की माझ्या खांद्यावर टाकला. तो माणूस सर्वसामान्यात फिरणारा आहे. सतुभाऊ म्हणजे सर्वसामान्य माणसात फिरणारा, गोरगरिबाला न्याय देणारा माणूस आहे. तुम्ही कधीही जावा, त्यांचं आपल्याला तोंड दिसत नाही पहिल्या आमदाराचं. आता तो माझे आमदार आहे म्हणा, तो संपलाय,
लक्षात आलं का? यांचं तोंड दिसत नाही आपल्याला. आणि ह्या साहेबाच्या जीवावर आपण कितीतर वेळा त्या मानसिंग नायकाला मदत केली आहे. जयंत पाटलांचा निरोप आला, पळा. जयंत पाटलाचा निरोप आलाय, तिथं जावा. मी स्वतः राबलेलो आहे. मी कट्टर कार्यकर्ता म्हणून जयंत पाटील साहेबांचं काम करतो. मला किती रत्ना बघायला गेल्या, काय झालं, मला किती त्रास झाला. आता इथे सोमा आहे, संतोष आहे, सगळ्यांची माहीत आहे मला किती त्रास झाला. तरी आम्हाला विचारलं नाही, नुसतं वापरून घेतलं आणि सोडून दिलं. तर त्यासाठी आपण आता काय करायचंय की पहिली गोष्ट या सगळ्यांचा आपल्या हक्काचा आमदार, आपला जवळचा माणूस, तुम्ही जाऊन दंडाला धरून असं म्हणू शकताय, भाऊ हे आमचं काम झालं पाहिजे. सतू भाऊ बरं का, मानसिंग भाऊ नाही, सतू भाऊ म्हणायचं. लक्षात आलं का तुमच्या? तर हक्काचा माणूस आहे, त्याला आपण निवडून देण्यासाठी सर्व समाज बांधवांनी, बंधू भगिनींनी आपल्याला लक्ष ठेवायचं. आपल्या पाहुण्यापैत सांगायचं, आपल्या रामोशी समाजाचा आपण त्यांना पाठिंबा दिलेला आहे, तिथून पुढं पण पाठिंबा देऊया आणि त्यांना भरघोस मतानं असं निवडून आणूया. त्यांचं 2 नंबरला आहे सत्यजित शिवाजीराव देशमुख. पुढं कमळाचं चिन्ह आहे, त्यांचा फोटो आहे. कमळाच्या चिन्हाचं पुढचं बटन दाबूया, त्यासाठी भरघोस मतानं निवडून देऊया. एवढं बोलतो आणि थांबतो. जय मल्हार, जय उमाजी, जय बहिणी.